विदर्भामधून धावणारी नॅरोगेज रेल्वे गाडी म्हणजेच शकुंतला प्रशासनाने विविध कारणे दाखवीत बंद केली आहे। परंतु आता हीच रेल्वे गाडी पूर्ववत धावणार असल्याचे संकेत प्राप्त झालेले आहेत। शकुंतला या रेल्वे गाडीला नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये परावर्तित करण्यासाठी नवीन ट्रॅकसाठी सुरू असलेल्या FLA सर्वेक्षण पूर्ण होऊन DPR प्लान 30 जून 2024 रोजी अंतिम तारखेसह माती परीक्षणामुळे शकुंतला पूर्ववत धावण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहे। मूर्तिजापूर धावणारी नॅरोगेज शकुंतला रेल्वे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे। ती पूर्ववत सुरू व्हावी यासाठी शकुंतला रेल बचाव समितीने आजवर 25च्या वरती आंदोलने करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं होतं। त्यासाठी आवश्यक तो सगळा पत्रव्यवहार संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन काही मान्यवरांच्या भेटी घेऊन या प्रश्नांचा वारंवार पाठपुरावा केला होता। रेल्वे प्रशासनाने इतक्या वर्षानंतर त्याची दखल घेऊन बंद असलेली शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याच्या बाबतीत हालचाली सुरू केल्या आहेत। विदर्भामध्ये ब्रिटिश काळापासून नॅरोगेज शकुंतला रेल्वे सुरू होती, मात्र गेल्या काही वर्षांपासून ही रेल्वे गाडी बंद पडली आहे। अचलपूर ते मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते दारव्हा असे एकूण 145 किलोमीटरचे अंतर 88 विविध वळणे घेत ही रेल्वे अपडाऊन करीत असे। त्यासाठी आता मूर्तिजापूर ते अचलपूर या शकुंतलेच्या मार्गावर ब्रॉडगेजची तयारी सुरू करण्यासाठी माती परीक्षण सुरू आहे। मोठ्या वेगाने चालणारी आणि वजनाने जास्त असणारी ब्रॉडगेज रेल्वे ही तिचे वजन सांभाळण्याची ताकद त्या जमिनीमध्ये असणे गरजेचे आहे। त्यामुळे हे माती परीक्षण सुरू असल्याचे कळते। पहिल्या टप्प्यामध्ये मूर्तिजापूर ते परतवाडा 79 किलोमीटरच्या आतमध्ये हे कार्य सुरू होत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये मूर्तिजापूर ते दारव्हा यवतमाळ या टप्प्यामध्ये हे काम होणार आहे। हे काम पूर्ण होऊन या नवीन मार्गावरून रेल्वे सुरू होण्यासाठी किमान 5 वर्षाचा कालावधी लागेल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। अचलपूर येथील शकुंतला रेल्वे बचाव समितीमार्फत येत्या प्रजासत्ताक दिनी पुकारलेले रास्ता रोको हे 26वे आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलन सत्याग्रही व सामाजिक कार्यकर्ते योगेश खांजोडे यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना सांगितले। रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावरून माती परीक्षण सुरू असून मातीचे नमुने घेऊन ते लॅबमध्ये पाठवून अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया केल्या जाईल असे भुसावळ रेल्वेचे प्रकल्प समन्वयक मंगेश कोष्टी यांनी सांगितले आहे। या मार्गावरून प्रत्यक्ष रेल्वे ज्या दिवशी धावेल तो दिवस सर्वांसाठी मोठ्या आनंदाचा असणार आहे। शकुंतला रेल्वे बचाओ आंदोलन समितीने सनदशीर व शांततेच्या मार्गाने आजवर केलेल्या विविध 25 आंदोलनांचे व पाठपुराव्याचे हे यश आहे। यामध्ये शकुंतला रेल्वे बचाव समितीचे सत्याग्रही योगेश खांजोडे, गजानन कोल्हे, विदर्भातील प्रसिद्ध कवी राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, धनंजय नाकील, संतोष नरेडी, दीपा तायडे, सविता पुसतकर, दीपाली विधळे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, दयाराम चंदेल, विजय गोंडसवर, प्यारेलाल प्रजापती, मुरलीधर ठाकरे, वसंतराव धोबे अनेक विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मित्रांनो नमस्कार। असं म्हणतात परिश्रमाच्या झाडाला यशाची सुंदर फुले येतात। आज तो आनंदाचा दिवस आहे आणि ही आनंदाची वार्ता सांगण्यासाठी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या वतीने मी आपल्या समोर आलो आहे। मित्रांनो गेल्या 6 वर्षापासून आपल्या लेकराबाळांना आपल्या या शकुंतलेतून मुंबई दिल्लीला जाता यावं, गोरगरिबांना स्वस्तात प्रवास करता यावा म्हणून बंद पडलेली शकुंतला सुरू करण्यासाठी आम्ही मोजके 20-25 लोक रेल्वे संघर्ष समितीचे गेल्या 6 वर्षापासून अथक परिश्रम करत आहोत। कोणासमोर हात पसरले नाही, आपल्या खिशात हात टाकायचा, पैसे टाकायचे, आंदोलन उपक्रम काही ना काही त्या रेल्वे स्टेशन करत राहायचं। असे 26 उपक्रम आतापर्यंत केले। अनेक अर्ज विनंत्या, रीतसर मागणी, पत्रव्यवहार अनेक गोष्टींना आम्ही चालना दिली, सातत्य राहिलं। राष्ट्रपतीपासून तर रेल्वे केंद्रीय मंत्र्यापर्यंत सगळे पत्रव्यवहार झाले। सुदैवाने राष्ट्रपती महोदयांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि अनेकांचं सहकार्य मिळालं।
काही लोकांना, जे संबंधित लोक होते त्यांना विनंत्या केल्या, पण काही नेत्यांनी तर लक्ष दिलं नाही, तेवढ्यापुरती तो प्रश्न ठेवला. पण मात्र आदरणीय नितीनजी गडकरी यांना जेव्हा आम्ही भेटलो, तिथून सगळी चक्कर फिरली. त्यांनी शब्द पाळला, 4 दिवसात परिवर्तन करून टाकलं. त्याचा परिणाम असा झाला की रेल्वे विभागाने FLS म्हणजे हा सर्वेक्षणातला एक भाग आहे रूटच्या बद्दल, तो मान्य केला. परतवाडा ते मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ ही जी जवळपास 200-250 किलोमीटरची रेल्वे लाईन आहे, ब्रॉडगेजसाठी सँक्शन केली. आणि DPR म्हणजे हा रूट सक्षम आहे की नाही सक्षम आहे याचा सर्वे सुद्धा सुरू केला. आणि आता लवकर, आणि इतकंच नाही तर शासनाने, रेल्वे प्रशासनाने 30 जून 24 ही शेवटची तारीख सुद्धा आम्हाला, लिमिट सुद्धा आम्हाला सांगितलेली आहे की याच्यात आतमध्ये हे सर्व काम होऊन जाईल, नंतर इथून सुरुवात होईल. तर मित्रांनो, हे तुम्ही प्रत्येक वेळा रेल्वे स्टेशन आम्ही आदरणीय योगेशजी खानजोळ यांच्या नेतृत्वात आमचे अनेक मान्यवर, व्यापारी बंधू, सदस्य बंधू सर्व सक्षम आहेत. कोणालाच वेळ नाही मित्रांनो, सगळे आपापल्या फील्डमध्ये बिझी आहे. पण आपल्या नवीन पिढीला चालना मिळाली पाहिजे म्हणून सर्व आम्ही एकत्र येतो. तर त्यांच्या योगेशजींच्या नेतृत्वात अनेक उपक्रम आम्ही राबवले. त्याला तुम्ही प्रत्यक्ष आले, प्रशासनातील लोक आले, कार्यक्रम सक्सेसफुल झाले, पत्रकार आले. पत्रकारांचा तो उपकार आम्ही विसरू शकत नाही. त्यांच्या, कारण माध्यमांनी जी आम्हाला प्रसिद्धी दिली, तर हा विषय शासनापर्यंत पोहोचवायला माध्यमाचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचा तुम्ही जाहीर आभार मानतो. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता आपल्याला ते रेल्वे चीफ इंजिनियर, चीफ ऑफिस आहे, चीफ इंजिनियरचं ऑफिस, त्यांचं आज पत्र आलं. त्याच्यामुळे सर्वांना आनंद वाटतोय. ही आनंदाची बातमी तुम्हाला सांगण्यासाठी मी हा उपक्रम केलेला आहे. आणि मित्रांनो, माझी कळकळची विनंती आहे, हा काही आमचा व्यक्तिगत 10-20 लोकांचा प्रश्न नाही आहे, हा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. आपल्या इथचा विद्यार्थी, आपल्या इथचा माणूस परतवाड्याहून, अचलपूरहून थेट मुंबईला गेला पाहिजे, थेट दिल्लीला गेला पाहिजे. त्याच्या शिक्षणाला, त्याच्या भविष्याला ते मदत झाली पाहिजे. तर हे स्वप्न आता अगदी साकार होण्याच्या जवळपासच आहे. पण अजून लढाई संपली नाही. सरकारी काम 6 महिने थांब, हे तर सगळं माहीत आहे. तेव्हा त्याच्यामुळे प्रत्येक घरातून एक जण या. जेव्हा काही आमचा उपक्रम असेल, 26 जानेवारी काही असेल, जो काही आव्हान आलं की लोक, आम्ही जेव्हा तुम्हाला आव्हान करू तेव्हा कृपा करून आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी पाठवा. शेकडो तर हजारोंची ती मागणी लोकांना त्या शासनापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आईसुद्धा लेकराला दूध पाजत नाही, ही परिस्थिती आहे. पण सुदैवाने या 6 वर्षाच्या संघर्षाला यश आलेलं आहे. पण आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. तेव्हा आपण सगळे एकजूट होऊ. धर्म, पंथ, भाषा, विषयाच्यात आमचा काहीही नाही. सर्व विरहित ही संघटना आहे, कुठल्या पक्षाची बांधिलकी नाही. आणि आपण सर्वांनी साथ द्यावी. आणि आपण कुठल्याही परिस्थितीत ही शकुंतला बुर्राडगे होईलच असा निर्धार करायसाठी आपण सगळेजण हातात हात घेऊ. आमच्या पाठीशी तुम्ही राहा, एवढी विनंती करायसाठी मी आपल्यासमोर आलो आहे. नमस्कार. जय शकुंतला. SN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत.